बातमी मोठी आहे कारण मुंबई महापालिकेच्या बँकेचा अजब कारभार आता समोर आलाय। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने कर्ज वसुलीसाठी सभासदाला मृत घोषित केलंय। सभासदाला मृत घोषित करून त्याच्या वारसाला कायदेशीर नोटीस बजावली आहे। इतकंच नाही तर थकीत कर्ज भरा अन्यथा कायदेशीर कारवाई करू हा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आलाय। त्यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। जिवंत मृत झालेला आहे असा अजब कारभार आपल्याला या बँकेचा बघायला मिळतोय। बँकेची कर्ज वसुलीसाठी वारसाला नोटीस देखील आली असल्याचं पाहायला मिळतंय। कायदेशीर कारवाईचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबईमधल्या महापालिकेच्या या बँकेचा हा भोंगळ कारभार आपल्याला म्हणावा लागेल। एकंदरीत आपण पाहतोय जिवंत व्यक्ती जो आहे त्याला मृत घोषित करण्यात आला आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईची नोटीस सुद्धा पाठवण्यात आली। कर्ज वसुलीसाठी खरं तर बँकेने वारसाला ही नोटीस पाठवली आणि यामध्ये कठोरात कठोर कारवाई केली जाणार असंही सांगण्यात आलं आहे।